नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही एक बातमी राज्यामध्ये ऐकलेली असेल की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता हा 8 एप्रिल रोजी तुमच्या खात्यात जमा होणार आहे। तर ही बातमी तुम्ही ऐकलेली असेल किंवा नाही ऐकलेली असेल, कारण की अद्याप म्हणजे सध्याची बातमी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे की 8 एप्रिल रोजी तुमच्या खात्यामध्ये नमोचा 9वा हप्ता जाहीर होणार आहे। आता या गोष्टीमध्ये सत्यता सुद्धा आहे मित्रांनो, आणि काही डाऊट सुद्धा आहे शेतकऱ्यांचे की खरंच मिळणार आहे की काय। तर तुम्हाला सांगतो की हप्ता मिळणार आहे मित्रांनो। फक्त थोडंसं जर मी तुम्हाला डिटेल माहिती सांगितली या हप्त्यासंदर्भात की नमोचा हप्ता हा 8 एप्रिल रोजी होणारच आहे की काय, तर तुम्हाला सविस्तर समजून जाणार आहे। थोडक्यात तुम्हाला थोडीशी माहिती देतो की नमोचा हा 9वा हप्ता आपल्याला मिळणार तरी कधी आहे मित्रांनो, आणि मिळत आहे तर का मिळत आहे मित्रांनो। तर सर्व अपडेट पाहूया। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा, कारण की अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात मित्रांनो। तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, तर मित्रांनो राज्य सरकारने चालू केलेली ही योजनेअंतर्गत दर 4 महिन्याच्या अंतरालावर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपयासारखी रक्कम ही जमा केली जात असते। तर मित्रांनो लक्षात ठेवा, 4 महिन्याच्या अंतरालावर 2000 रुपयाची रक्कम आपल्याला दिली जात असते। PM किसान सन्मान निधीच्याच हप्त्यासारखी ही हप्ता आहे, फक्त याचे हप्ते थोडे लेट होतात आणि PMचे हप्ते टाईम टू टाईम शेतकऱ्यांच्या खात्यात जाहीर होत असतात। मित्रांनो अशा प्रकारची ही योजना आहे, आणि या योजनेअंतर्गत 2,000 रुपये हे दर 4 महिन्याच्या अंतरावर दिले जात असतात। आणि याच योजनेचे आतापर्यंत 8 हप्ते यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर करण्यात आलेले आहेत। आता वाट आहे 9व्या हप्त्याची। तर मित्रांनो 9वा हप्ता एवढा लवकर मिळत कसा आहे, तुम्हाला या अगोदरसुद्धा सांगितलेलं होतं आणि आतासुद्धा सांगत आहो मित्रांनो की नमोचा जो कालावधी आहे ना 9व्या हप्त्याचा, तो नोव्हेंबर 2025 पासून सुरू झालेला होता। तर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी आणि मार्चच्या एंडिंगमध्ये हा हप्ता अपेक्षित होता मित्रांनो, परंतु मार्चमध्ये आपला नमोचा 8वा हप्ता दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक असंतोषाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे की काही शेतकऱ्यांना वाटत आहे की आता हप्ता पडला 8वा तर येथून 4 महिने समोर गणले जाणार आहेत, म्हणजेच की मार्च, एप्रिल, मे, जून, म्हणजे जूनमध्ये आपल्याला 9वा हप्ता मिळणार आहे असं शेतकऱ्यांना वाटत आहे। परंतु शासकीय आणि कार्यकालीन जर आपण राजकीय भाषा पाहिली मित्रांनो जी अनुसार, तर 8व्या हप्त्याचा टायमिंग नोव्हेंबर 2025मध्ये समाप्त झालेला आहे। तो आपल्याला PMचे 21व्या हप्त्यासोबत मिळायला पाहिजे होता, जो आपल्याला नोव्हेंबरमध्ये जाहीर झाला आहे, पण तेव्हा जाहीर झालेला नव्हता। राज्यामध्ये आचारसंहिता लागलेली होती, इतर काही घटना घडल्या असल्यामुळे तो हप्ता नाही मिळू शकला, पण त्याचा टायमिंग कंप्लीट झालेला होता आणि नमोचा 9वा हप्ता आता तुमच्या खात्यात जाहीर होणार आहे मित्रांनो, अशी बातमी व्हायरल होत आहे। आणि खरंच होणार आहे मित्रांनो, कारण की टायमिंग कंप्लीट झालेला आहे। खूप सारे शेतकरी म्हणत असतील की एवढ्या लवकर मिळणार नाही आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ सोडू शकता मित्रांनो, कारण की आपला मित्रांनो टॉपिकच तो आहे की नमोचा 9वा हप्ता तुमच्या खात्यात जाहीर होणार आहे। तर तुम्हाला लक्षात ठेवा की एक तारीख मोठ्या प्रमाणामध्ये राज्यात व्हायरल होत आहे की नमोचा जो 9वा हप्ता आहे ना तो आपल्याला मिळणार आहे 8 एप्रिल रोजी। मलाही खूप सारे शेतकऱ्यांनी पर्सनली कमेंटसुद्धा केले आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा कमेंट केले की नमोचा 9वा हप्ता 8 एप्रिल रोजी मिळणार आहे दादा, आणि तुम्ही याच्यावरती व्हिडिओ बनवा। तर मी थोडीशी डिटेल माहिती काढली आणि थोडेसे आर्टिकल पाहिले, शासकीय ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट केला, तर तेव्हा मला असं समजलं की असं कुठली शासकीय अजून अपडेट आलेली नाही आहे की 8 एप्रिल रोजी तुमच्या खात्यात नमोचा 9वा हप्ता जाहीर होणार आहे। पण मात्र या संदर्भाचे काही आर्टिकल प्रसिद्ध झाले आणि त्या आर्टिकलवरून आपल्याला अशी माहिती मिळत आहे की नमोचा 9वा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जाहीर होणार आहे। हो की 8 एप्रिलपर्यंत तुम्हाला GR पाहायला मिळणार आहे या संदर्भाचा, परंतु 8 एप्रिलला तारीख कन्फर्म नाही आहे की तुमच्या खात्यामध्ये नमोचा 9वा हप्ता जमा होऊ शकणार आहे। कन्फर्म तारीख जर सांगितली झाली मित्रांनो, तर तुम्ही 15 एप्रिलपर्यंत वाट पाहू शकता या योजनेच्या ऑफिशियली GRची। ऑफिशियली GR जेव्हा पाळत होतो तेव्हा एका आठवड्यानंतर तुमच्या खात्यामध्ये या संदर्भाचा निधी हा वितरित करण्यात आला असतो। महाराष्ट्रातील जवळजवळ 89 लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत आणि त्यांच्या खात्यामध्ये ही 2000 रुपयाची रक्कम 9व्या हप्त्यासंदर्भात जाहीर केली जाणार आहे। आणि ही राज्यात मित्रांनो 118 पॉईंट काहीतरी कोटी रुपयाचा निधी असतो। या निधीमध्ये थोडासा मागे पुढे होत राहतो आणि शेतकऱ्यांचा जो आकडा असतो ना अपात्र पात्रतेचा, त्यामध्ये सुद्धा थोडं मागे पुढे होत राहतो, कारण की खूप सारे शेतकरी अपात्र ठरत असतात। आपण पहिलं पाहिलं होतं 92 लाख शेतकरी पात्र होते, आता 89 लाख शेतकरी पात्र आहेत, आणि डबल एकदा GR आला त्यासुद्धा काही शेतकरी अपात्र ठरणार आहेत। अपात्र पात्रतेचे निकष शेतकरी मृत पावलेला असेल किंवा त्यांचा आधार व्हेरिफिकेशन झालेलं नसेल, EKYC झालेली नसेल, किंवा तुमच्या 2019 पूर्वीची फेरफारची नोंदणी नसेल, तुमच्या 7/12मध्ये डिवायडेशन झालं असेल, या सर्व गोष्टीमुळे शेतकरी अपात्र ठरत असतात। PMचा हप्तासुद्धा थोडा रोल करतो यामध्ये। तुम्हाला PMचा हप्ता मिळाला नसेल तर हा सुद्धा मिळणार नाही आहे, अशा प्रकारे हे अपडेट जाहीर होते। तो तुम्हाला तारीख सांगण्यात आली, तर तुम्ही 15 एप्रिलपर्यंत GRची वाट पहा। तुम्हाला 15 एप्रिलपर्यंत GR हमखास पाहायला मिळू शकते मित्रांनो, आणि GR आल्यानंतर त्वरित एक आठवड्याच्या अंदर तुमच्या खात्यामध्ये नमोचा 9वा हप्ता हा जाहीर केला जाणार आहे, अशी अपडेट आहे मित्रांनो। संबंधात काही डाऊट असले तर तुम्ही मला पर्सनली इंस्टाग्रामवरती कमेंट करू शकता मित्रांनो, तुमची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत।
आणि जर तिथे नसेल जायचं तर कमेंटमध्ये विचारू शकता. कमेंट बॉक्स ओपन आहे मित्रांनो आपला. आपण बाकींच्यासारखं करत नाही. आपला कमेंट बॉक्स हा ओपन असतो, ऑफ नाही. तुम्ही मला शिव्यासुद्धा दिल्या तर मी ते ऐकायला तयार आहो आणि तुम्हाला चांगली बातमीसुद्धा म्हणजे चांगलं प्रशंसासुद्धा केली तर मी सुद्धा ऐकायला तयार आहो. कमेंट फक्त त्यासाठी असतो की तुमचा फीडबॅक मला कळावा. तुमचा फीडबॅक निगेटिव्ह असेल तरी मला चालेल, पॉझिटिव्ह असेल तरी चालेल. कारण की जरी मला 10 लोक निगेटिव्ह बोलायला असले तर मला मित्रांनो 10च्या दुप्पट नाही तर 10 पट मित्रांनो लोक मला पॉझिटिव्ह कमेंट देतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.